नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। स्वस्त धान्य दुकानदाराने ई-पॉज मशीन केली जमा। वरोरा तालुक्यातील असंख्य स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉज मशीनमध्ये गेल्या महिन्यापासून धान्य वाटप करताना अडचणी येत असल्याने आज 5 ऑगस्ट रोजी वरोरा तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटना वरोराचे अध्यक्ष विशाल लेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक दुकानदारांनी तहसीलदार योगेश कौटकर यांच्या दालनात ई-पॉज मशीन जमा केले। महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ पुणे 29 जुलै रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये नवीन मिळालेल्या मशीनमुळे सर्व्हरमध्ये गेल्या महिन्यापासून धान्य वाटप करताना धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। दर 2 दिवसांनी सर्व्हर डाऊन झाल्याने तर कधी-कधी 4 ते 5 दिवस दिलेली मशीन बंद राहते। त्यामुळे दुकानदार कार्डधारक यांच्यामध्ये तूतूमेमे प्रसंगही उद्भवतायत। राशन कार्ड धारक मोलमजुरीला जाण्यासाठी दुकानांमध्ये धान्याची वाट पाहत बसत असतात। त्यामुळे अनेक शेतकरी मजूर वर्गाला धान्य तर मिळतच नाही, मात्र शेतमजुराची मजुरीही बुडते। जुलै महिन्यात देण्यात येणारे धान्य अद्यापही अनेक शिधाधारकांना मिळालेले नाही। एवढेच नव्हे तर गोदाम व्यवस्थापकाकडून दुकानदाराकडे धान्य टाकायला घाई करत असतात। पण हे धान्य या ई-पॉज मशीनला ऑनलाईनद्वारे 8 दिवसानंतर जमा केले जाते, अशी तक्रारही वरोरा तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। या सर्व अडचणींमुळे सर्व धान्य दुकानदारांनी आज तहसील कार्यालय गाठून ई-पॉज मशीन तहसीलदारांच्या दालनात जमा केले। मशीन जमा करून प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याची सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा ठेवली आहे। विठ्ठल हरबाजी लेडे, अध्यक्ष स्वस्त दुकानदार संघटना वरोरा आणि उपाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा दुकानदार संघटना चंद्रपूर, त्याचा प्रतिनिधी आहोत। 1.5 महिन्यापासून शासनाचं सर्व्हर डाऊन आहे। कार्डधारकांना धान्य आम्ही देऊ शकत नाही। 2-2 तास त्यांचे धान्य वाटप होत नाही। कधी-कधी 2-2 दिवस धान्य वाटप मशीन बंद राहते। त्यामुळे कार्डधारकामध्ये आमच्यामध्ये वाद झालेले आहे। शासनाला वेळोवेळी आतापर्यंत आम्ही आमच्या महाराष्ट्र संघटनेने प्रधान सचिवाला निवेदन देऊन याच्याबद्दल दुरुस्त करण्यास सांगितलं, पण ते सरकार अजून लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही त्रासून गेलो आणि ह्या सगळ्या आमच्या ई-पॉज मशीन हा त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार वरोरा यांच्याकडे जमा करत आहोत आज। आणि याच्या पुढेही अशीच जर परिस्थिती राहिली तर काय होईल सांगता येत नाही। त्यामुळे आम्ही सगळे व्यक्ती इथं मशीन धान्याचे दुकानं बंद करून हे मशीन सगळे शासनात जमा करत आहोत। याच्या पुढे शासनाने का निर्णय घ्यायचा तो घ्यावा। ऐसी ही ताज़ा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।